संप्लवन प्रक्रिया। एका चायना डिशमध्ये अमोनियम क्लोराईडचा चुरा घ्या। ही चायना डिश टिवईवर ठेवा। आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे काचेचं एक नरसाळं चायना डिशवर उलटं करून ठेवा। नरसाळ्याच्या अरुंद नळीमध्ये कापसाचा एक गोळा घाला। आता चायना डिशला उष्णता द्या आणि अमोनियम क्लोराईडचं निरीक्षण करा। उष्णता दिल्यावर अमोनियम क्लोराईड वितळत नाही, तर ते थेट वायू स्थितीमध्ये रूपांतरित होतं। अमोनियम क्लोराईडच्या वाफा नरसाळ्याच्या आतल्या पृष्ठभागावर जमा होतात आणि तिथे त्या थंड होऊन स्थायू स्थितीत रूपांतरित होतात। म्हणजेच काही विशिष्ट पदार्थ उष्णता दिल्यावर द्रवरूपात न जाता थेट वायुरूपात जातात। या प्रक्रियेला संप्लवन असं म्हणतात। आयोडीनचे स्फटिक, नॅफ्थॅलिनच्या गोळ्या, कापूर ही संप्लवनशील पदार्थांची आणखी काही उदाहरणं आहेत। संप्लवन या गुणधर्माचा वापर करून मिश्रणातले संप्लवनशील पदार्थ वेगळे करता येतात। उदाहरणार्थ, आयोडीनचे स्फटिक आणि वाळू यांच्या मिश्रणापासून संप्लवन गुणधर्माचा उपयोग करून आयोडीन वेगळं मिळवता येतं। कार्याची व्याख्या। समजा एक लहान मुलगी खेळण्यातली एक गाडी दोरीच्या मदतीने ओढत चालली आहे। गाडी पुढे ओढण्यासाठी तिच्यावर बल प्रयुक्त करावं लागतं। समजा F इतकं बल दोरीच्या मदतीने गाडीवर लावलं आहे। प्रयुक्त केलेलं बल हे दोरीच्या दिशेने लावलं आहे। या ठिकाणी प्रयुक्त केलेलं बल क्षितिज समांतर रेषेशी थीटा या कोनातनं लावलं आहे। म्हणून क्षितिज समांतर रेषेत गाडीवर कार्य करणारं बल F1 आहे। त्रिकोणमितीवरून आपण असं लिहू शकतो की कॉस थीटा बरोबर OB छेद OA, म्हणून OB बरोबर OA कॉस थीटा, म्हणून F1 बरोबर F कॉस थीटा। F1 हा क्षितिज समांतर रेषेत प्रयुक्त होणारा F चा घटक आहे। तसंच बलाच्या या घटकामुळे गाडीचं विस्थापन होतंय, म्हणून कार्य बरोबर F1 गुणिले S बरोबर F कॉस थीटा गुणिले S बरोबर FS कॉस थीटा।